आता तुम्ही सरकारी जागेवर सर्रास रस्त्याने जर अतिक्रमण केली तर मला वाटतं ती एक दिवस काढावी लागणार आहे. वाढती लोकसंख्या, वाहनाची संख्या किती वाढते हे आपण बघतात. आणि मग आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे की नाही, का सगळ्या दूर फक्त अतिक्रमणच करायची आहे. बाहेर राज्यातून लोक येत आहेत, अनेक ठिकाणी येत आहेत. सगळे मुंबईसारख्या ठिकाणी सगळे लोक जाऊन त्या ठिकाणी बसत आहेत, पण कुठे जागा मिळते झोपडपट्ट्या करा. मला वाटतं हे सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही बाजू आपण तपासून बघितल्या पाहिजे. आणि मुंबई शेवटी आर्थिक राजधानी आहे, प्रत्येक माणूस कामासाठी जातो आहे, हे खरं आहे. पण तुम्ही आता कुठेही घरं बांधाल, कुठेही झोपड्या टाकाल सरकारी जागांमध्ये, मग पुढे मग काय करायचं? रेल्वे चालेल कशी? ट्रॅफिक कशी सुरळीत होईल? हे आपलं पूर्ण कामच आहे. पण काही ठिकाणी तिकडे बांगलादेशी मोठ्या संख्येनं देखील पाहायला मिळतं. पोलिसांनी देखील त्यांना आहे, त्यांच्यावरही कारवाया चालू आहेत. बांगलादेशी आहेत मोठ्या संख्येमध्ये, वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये विखुरलेले सुद्धा आहेत. आणि त्यांना हुडकून काढण्याचं काम पोलीस यंत्रणा करते. कलेक्टर म्हणजे शासकीय पातळीवर ते केलं जातं आहे. आणि अनेक लोक त्यात ते आढळून आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण थोडंसं दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. एकीकडे ट्रॅफिक क्लिअर झालं पाहिजे आणि अतिक्रमण बसलंच पाहिजे, हे असं शक्य होणार नाही.